लांबपर्यंत सगळे टँकच पसरलेले आहेत. तर एवढी सगळी रेड वाईन व्हाईट वाईन रेडी आहे. खुले गेलेले बाय बिकॉज द वाईन इज इन कॉन्टॅक्ट विथ द ऑक्सिजन. आणि तर वेळ झाली आहे ती आपल्या वाईन टूरची. ओके, आपला हे जे सुला वाईन आहे ना, ह्याची जी स्थापना ना 1999 साली एका मराठी माणसानेच केली, राजीव सावंत म्हणून आहे. तर जो माझ्या मागे दिसतो ना, हा प्लांट आहे. तर ना बेसिकली ना जे वाईनचं प्रोडक्शन होतं ना, त्याच्यामध्ये 3 स्टेजेस असतात. एक होतं ना ते म्हणजे आपले जे ग्रेप्स येतात म्हणजे द्राक्ष असतात ना, त्यांचं क्रशिंग होतं. आणि सेकंड आहे फर्मेंटेशन. आणि नंतर मध्ये बॅरलमध्ये भरले जातात एजिंगसाठी. तर आता तुम्हाला दाखवतो ना बेसिकली इथे क्रशिंग कसं होतं ते. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे वाईनमध्ये मेजरली 2 प्रकारचे वाईन असतात. एक असे व्हाईट वाईन, एक असे रेड वाईन. आता ही जी समोर तुम्ही मशीन बघताय ना, ही रेड वाईनची मशीन आहे. आणि तिकडे जी मशीन आहे ना ती व्हाईट वाईनची आहे. व्हाईट वाईन आणि रेड वाईन मध्ये बेसिकली फरक हा होतो की व्हाईट वाईन आहे ना ते आपल्या ना हिरव्या रंगाची आपली जी द्राक्ष असतात ना त्याच्यापासून बनतात. आणि ही जी आपली रेड वाईन असते ना त्याच्यामध्ये लाल रंगाची द्राक्ष, पण त्याचा जो स्किनचा कलर असतो ना त्याच्यापासून मेजरली लाल रंग येतो. त्याच्यामुळे थोडं ना त्यांचं जे क्रशिंग आहे थोडं डिफरन्स आहे. आणि एकदा इकडे क्रशिंग झालं ना, हे बघा इकडे पाईप्स आहेत. एकदा क्रशिंग झालं ना की हा द्राक्षाचा जो ज्यूस आहे ना तो या पाईप मधून डायरेक्ट जातो ना तो टँक मध्ये. आता आपण जरा टँक मध्ये जाऊया आणि बघूया तिकडे काय काय प्रोसेसिंग होतं ते. आणि बघा आपला जो द्राक्षाचा ज्यूस रेडी झाला आणि तुम्हाला म्हटलं ना की तो टँक मध्ये येतो. तर इकडे बघा टँकच टँक आहे. लांबपर्यंत सगळे टँकच पसरलेले आहेत. आपल्या जे सुला जो प्रोडक्शन आहे ना त्याच्याबद्दल पण तुम्हाला कळेल. भरपूर आपण मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन करतो सुलामध्ये. आणि तुम्ही टँक मध्ये जर डिफरन्स बघितलात ना तर या टँकला ना एकच आउटलेट आहे खालती. आणि हे जे टँक आहेत ना याला 2 आउटलेट आहेत. तुम्ही गेस करू शकता का हा जो टँक आहे ना ह्याला 2 आउटलेट आहेत कारण याच्यामध्ये रेड वाईन बनते. जसं मी तुम्हाला बोललो रेड वाईन मध्ये ज्यूस पण असतो आणि स्किन पण असते. त्याच्यामुळे याला 2 आउटलेट आहेत. एकादून स्किन बाहेर पडते आणि एकादून ज्यूस बाहेर पडतो. आणि व्हाईट वाईन मध्ये तर तुम्हाला सांगितलं ज्यूसच असतो. त्याच्यामुळे त्याच्यासाठी एकच आउटलेट आहे. इथे तुम्ही आता टँकर बघू शकता. आमवर पसरलेले टँकर आहेत. त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल सुला वाईन मध्ये वाईनचं प्रोडक्शन कोणत्या मोठ्या प्रमाणावरती होतं. आणि वेलकम टू फ्रान्स. बघा फ्रान्स मध्ये आल्याचा फील येतोय ना, पण आपण फ्रान्स मध्ये नाही आहोत. आपण आपल्या इंडियाच्या वाईन कॅपिटल मध्ये आहोत म्हणजे नाशिक मध्ये आणि सुला वाईन्स मध्ये. आणि सुला वाईन्स मध्ये हे जे तुम्हाला मागे बॅरल्स दिसतात ना 2 प्रकारचे बॅरल्स आहेत. एक आले ते फ्रान्स वरून आले आहेत आणि सेकंड आले ते USA वरून आलेले आहेत. आणि हे असे वेगवेगळे काय आहेत ना त्याच्याबद्दल आपण डिस्कस करू जेव्हा आपण वाईन टेस्टिंग करणार आहोत. पण जसं मी तुम्हाला बोललो की जेव्हा वाईन फर्मेंट होते आणि त्याच्यानंतर मग ते बॅरल मध्ये ठेवली जाते त्याचं मेजर रिजन ना थोडी स्मूथ केली जाते. आणि इकडचे जे बॅरल्स आहेत ना ते फ्रान्स वरून आले आहेत आणि किंवा US वरून आले. तर त्याच्यामुळे ना त्याला ना युनिक फ्लेवर पण येतो. तो हे असे बॅरल्स आहेत आणि बॅरल्स बऱ्यापैकी एक्सपेन्सिव्ह आहेत. तुम्ही बघू शकता. सो हे बघा ते बॅरल्स भरून रेड वाईन आणि व्हाईट वाईन त्याच्यामध्ये ठेवली जाते. तर एवढी सगळी रेड वाईन व्हाईट वाईन रेडी आहे. तर आता आपण डायरेक्ट जवळ येते या बॅरल मध्ये जी वाईन आहे ना त्याच्या टेस्टिंगसाठी. आणि बेसिकली सुला वाईनची टेस्टिंग रूम आहे. जस्ट टेस्टिंग संपलेलं आहे. तर तुम्ही इकडे आलात ना तर तुम्हाला इकडे टेस्टिंग करायला मिळेल. बघा वेगवेगळ्या प्रकारच्या वाईन्स इथे ठेवलेल्या आहेत. आणि इकडे शॉप आहे तिकडे सगळं शॉपिंग चालतं. तिथं टेस्टिंग झालं की. पण आपलं जे टेस्टिंग आहे ना ते आपल्या बाल्कनीमध्येच आहे. तर आपण तिकडे जाऊया आणि आता डायरेक्ट करूया ते आपल्या वाईनचं टेस्टिंग. आणि आता परत एकदा आपण आलो आपल्या बाल्कनीमध्ये आणि वेळ झाली आहे ती आपल्या वाईन टेस्टिंगची. वाईनच वाईन सगळीकडे बघू शकता तुम्ही. ओके सो सुला, दिंडोरी, द सोर्स, इथे स्पार्कलिंग वाईन आहे, ते असाच्या वाईन आहे आणि असं सगळं सेटअप आहे. सो आता तर मला तर असं वाटतं की गॉडफादरची शूटिंगच चाललेली आहे आणि गॉडफादर मधले सगळे कॅरेक्टर आहेत ते असे मस्तपैकी वाईन यार्ड मध्ये बसून पितात. तर या आता टेस्टिंगला सुरुवात करूया. सो आता आपण पहिली कोणती करतोय? आपण पहिली ट्राय करणार आहोत ती स्पार्कलिंग वाईन. स्पार्कलिंग वाईन दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट वाईन फॉर द एंटायर सुला. दिस इज द फर्स्ट अँड द ओनली इंडियन वाईन टू गेट अ गोल्ड मेडल ॲट अन इंटरनॅशनल वाईन चॅलेंज. ओके. द नेम इज सुला ब्रूट ट्रॉपिकल. ही 4 द्राक्षांपासून बनते. 3 व्हाईट कलरची जे ग्रीन द्राक्ष आहेत ते वापरतो. आणि ही एक रोजे स्पार्कलिंग आहे. हिला रोजे बनवण्यासाठी आम्हाला एक ब्लॅक कलरचा ग्रेप त्याच्यामध्ये ब्लेंड करावा लागतो ज्याचं नाव शिराज आहे. खूप इझी गोईंग फ्रेश आणि फ्रुटी वाईन आहे. आय एम शुअर यू विल लाईक इट. ओके. आणि पण या बाकीच्या ज्या वाईन्स आहेत आणि स्पार्कलिंग वाईन याच्यामध्ये डिफरन्स काय मेन म्हणजे? स्पार्कलिंग वाईन्स आणि स्टिल वाईन्स बेसिकली ज्याच्यामध्ये स्पार्कलिंग असतात, ज्याच्यामध्ये बबल्स असतात, ज्याच्यामध्ये CO2 असतात त्यांना स्पार्कलिंग वाईन्स म्हणतात. आणि ज्या वाईन्स मध्ये CO2 नसतात त्यांना स्टिल वाईन्स म्हणतात. ही एक स्पार्कलिंग वाईन आहे. रेस्ट जे आपण टेस्ट करणार आहोत ते स्टिल वाईन्स आहे. पण तो म्हणजे फर्मेंटेशनच्या वेळेस हा CO2 असतो त्याच्यामधला आणि हा वेगळा केला जात नाही की ऍड केला जातो? एक्झॅक्टली. जेव्हा आपण फर्मेंटेशन प्रोसेस करतो ते एक सॅक्रोमायसिस सर्व्हिसियाई करून आमचं एक ईस्ट आहे जे आम्ही ज्यूस मध्ये ऍड करतो. दॅट कॅन बी अ व्हाईट वाईन ज्यूस ऑल्सो, रेड वाईन ज्यूस ऑल्सो. सो आपण पहिल्यांदा स्पार्कलिंग वाईन टेस्ट करूया. आणि जर तुम्ही बाकीच्या वाईनला बघितलं तर स्क्रू कॉक आहे आणि ह्याला वुडन कॉक आहे. तर आता तुम्ही याच्या आधी पण आपण स्पार्कलिंग वाईन थोडी टेस्ट केली तर त्यावेळी तुम्ही बघितलं आपण कसे ओपन केली. आता जरा आपण प्रोफेशनल व्यक्तीकडून बघूया की ते कसे ओपन करतात. ते लास्ट टाइम मी ट्राय केली. ओके. सो कोणती पण स्पार्कलिंग वाईन ओपन करायच्या वेळी तुम्हाला 2 ऑप्शन्स मिळतात. इफ यू गेट दिस मार्किंग दॅट मीन्स तुम्हाला इथनं वाढायचं. अदरवाइज यू गेट लाईक अ पेपर विच कम्स आउट ऑफ दिस. त्याला तुम्ही पुल केलं तर ते आपल्या त्याप्रमाणे फाटून जातं. वी हॅव अ मार्किंग ओव्हर हिअर. We need to just tear it off from here. This is how you tear off. This is the first step. Once this is open, त्यानंतर तुम्हाला मिळतं
ह्याची एक स्क्रू हा. हे नेहमी ह्याला 6 राऊंड असतात. विल काउंट 1 2 3 6 अँड दिस इज हाऊ यू ओपन. वन्स हे केल्यानंतर दिस वुड बी अ लिटल डेंजर झोन ना, बिकॉज आपण वाईनचं सगळं उघडलेलं आहे त्या कॉकचं. सो वी नीड टू पुट अ थंब ओव्हर इट. ओके. And then we need to hold this cork and we need to rotate this bottle from down. We open a sparkling wine. Very safe. स्पार्कलिंग ओपन झालेली आहे. आता जर ती आपण पोर करूया आणि जर तुम्ही ते बघितलात ना इथे डिफरंट ग्लासेस आहेत, तर ते असे का आहेत ना त्याच्याबद्दल आपण डिस्कस करूया. So this is basically a sparkling wine glass जे नेहमी असे उभे असतात आणि ज्याच्यामध्ये जागा कमी असते. का आपण प्रेझेंट करतो या वाईन्स ला या ग्लासेस मध्ये? आपल्याला हे नाही हवं की त्याचे कार्बन डायऑक्साईड निघून जायला, म्हणून दे आर ट्रॅप इनसाइड अ व्हेरी स्मॉल बॉटल, स्मॉल ग्लास. आणि हे जे ग्लासेस आहेत तर ते व्हाईट आणि रेड ही बेसिकली हे व्हाईट आणि रोजेस साठी आपण हा ग्लास युज करतो. जनरली फक्त चिल्ड वाईन सर्व केल्या पाहिजे म्हणून आपण ह्या ग्लास मध्ये सर्व करतो. रेड वाईन साठी आपण एक मोठा ग्लोब युज करतो, कारण रेड वाईन्सला ऑक्सिजन मध्ये मिक्स व्हायला थोडा जास्त वेळ आणि थोडी जास्त जागा लागते म्हणून, बिकॉज ऑफ द टॅनिन्स प्रेझेंट. म्हणून आपण मोठा ग्लास युज करतो. ह्या ग्लासेस जे मधले ग्लासेस आहेत व्हाईट आणि रोजेस साठी इतका वेळ नाही लागत फॉर वाईन टू गेट इन कॉन्टॅक्ट विथ दी ऑक्सिजन, म्हणून दोज आर मीडियम साइज. सो तुम्हाला असे वेगवेगळे ग्लासेस पण घ्यावे लागतील, वेगवेगळ्या वाईन तुम्हाला टेस्ट करायची असतील तर वेळ झाली ती ही वाईन टेस्ट करण्याची. तर आता इथे आपल्या बरोबर आले ते कुणाल भाऊ. ओके, सो नमस्कार कुणाल. नाशिकला आलोय तर कुणाला तर भेटलं पाहिजे. तर आता आम्ही टेस्ट केली आणि आम्हाला प्रचंड आवडली. मला तर वाटतं मी आतापर्यंत 2-3 वाईन टेस्ट केल्यात, त्यातली माझी सगळ्यात फेवरेट ही स्पार्कलिंग वाईनच आहे. तर आता कुणाला सांगूया. कुणाल बघ जरा. आणि असं काही आहे का की देर इज अ सर्टन वे आपण वाईनचा ग्लास पकडला पाहिजे? हो, येस. टू होल्ड अ वाईन ग्लास जनरली आपण काय बघतो इन मूवीज अँड इन वेब सिरीज, पीपल जनरली होल्ड अ ग्लास लाईक दिस. सम पीपल ऑल्सो होल्ड अ ग्लास लाईक दिस. दीज आर द रॉंग वे. हे सगळे चुकीचे वे आहेत ग्लास होल्ड करायला. का? कारण वाईन ड्रिंकिंग साठी टेम्परेचर खूप इम्पॉर्टंट असतं. जर तुम्ही त्या वाईनला प्रॉपर टेम्परेचरवर प्यालत नाही तर तुम्हाला ती वाईनची चव नाही व्यवस्थित लागणार आणि ती चव नाही बिघडावी म्हणून आपल्याला टेम्परेचर खूप इम्पॉर्टंट असतं. त्याच्यासाठी आपल्याला नेहमी ग्लासला या स्टेम पासून होल्ड केला पाहिजे. अच्छा, ओके, ठीक आहे, कळलं तुम्हाला. ओके, काही जण असतात म्हणजे माझ्या आजूबाजूला, तर ते काही कॉन्फिडेंटली सांगतात की अशा प्रकारे ग्लास पकडला पाहिजे. पण आता आपल्याला कळलेलं आहे. ओके, सो कुणाल कशी बघ. समजदार को इशारा काफी आहे. मी जास्त काय बोलत नाही. तर या कुणाल बघ. ह्याच्यामध्ये ही जरा फ्रेश फ्रूट फॉरवर्ड आहे. ह्याच्यामध्ये जे नोट्स तुम्हाला मिळतात इज ऑलवेज ऑफ अ पीच, थोडंसं पॅशन फ्रूट तुम्हाला लागेल. आणि आम्ही लंचला मागवलेली आणि आम्हाला भरपूर आवडली. थँक्यू व्हेरी मच. ओके, आपण आता नेक्स्ट कोणती ट्राय करतोय? येस, आता जी नेक्स्ट आपण ट्राय करणार आहोत ती सुला डिंडोरी ट्राय करणार आहोत. तो दिंडोरी काय नक्की? सर, दिंडोरी एक बेसिकली एक रिजन आहे, नाशिकमध्ये खूप फेमस रिजन आहे, जिथे आपण आपले सगळे वाईनचे ग्रेप्स ग्रो करतो. ग्रेप्स ग्रो करायला तुमच्यासाठी एक स्पेसिफिक लँड, एक स्पेसिफिक ऍटमॉस्फिअर लागतं, ज्याच्यासाठी दिंडोरी बेस्ट आहे. ते जरा दुपारच्या वेळी हॉट असतं आणि संध्याकाळी वेळी कूल असतं. हॉट वेदर बेसिकली तुमच्या द्राक्षांमध्ये शुगर प्रोड्यूस करतं आणि कोल्ड वेदर आहे ते टॅनिन्स प्रोड्यूस करतं. सो दीज थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. सुला दिंडोरी ही पण व्हाईट वाईन आहे. एक्झॅक्टली, ही आहे सुला डिंडोरी शार्डने. शार्डने खूप क्लासिक ग्रेप आहे. हा ओरिजिनेटेड फ्रान्स मध्ये ओरिजिनेटेड आहे, आपण इंडियामध्ये ग्रो करतो. आणि शार्डने इज वन ऑफ द ग्रेप जे फ्रेंच पीपल शॅम्पेन्स बनवण्यासाठी युज करतात. आपण ह्याच्यापासून एक क्लासिक स्टिल वाईन बनवली आहे. ही एज्ड वाईन आहे. हिला आम्ही बॅरल्स मध्ये एज केलेली आहे 6 महिन्यासाठी. आणि आता शॅम्पेनचा विषय निघाला म्हणून तर मला कमेंट करून नक्की सांगा की शॅम्पेन वाईन आहे की नाही आहे, आणि शॅम्पेन हे नाव कसं पडलं. तुम्हाला माहित असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आता आपण मात्र आपल्या दिंडोरीचं टेस्टिंग करूया. जरा व्हाईट वाईन. एक्झॅक्टली. नाव आपण व्हाईट वाईन टेस्टिंग करायच्या वेळी आपण हे सगळे मेथड्स फॉलो करणार आहेत. आय वुड रिक्वेस्ट मॅम टू डू इट. फर्स्ट स्टेप इज टू सी द वाईन. गोल्डन कलर वाईन ज्या एजिंगमुळे, अमेरिकन बॅरलच्या एजिंगमुळे आलेली आहे याला. व्हॉट आय वॉन्ट यू टू डू इज फर्स्ट स्निफ द वाईन बिफोर डुईंग द swirling. Now I would request you to give it a nice swirl. Like this? Give it a really nice swirl. If you don't know how to swirl, it's okay. The easiest way to put that glass on the table and make quick zeros. Yes. Oh. Make quick zeros for at least 5 seconds. हा शॉर्टकट मस्त होता. Now smell the wine. आता ह्याचे aromas खुलले गेले. Why? Because the wine is in contact with the oxygen, and that's where the difference comes. Now you are ready to taste the wine. आता स्वर्ल करायचं. जेव्हा ही तुमच्या पॅलेटच्या आतमध्ये जाते तेव्हा तुम्हाला एक चांगला बटरी टेक्स्चर देते, राईट. त्यानंतर ती तुम्हाला तुमच्या जिभेच्या साईडला हिट करते. फ्लेवर्स ऑफ लेमन तुम्हाला देते आणि 5 सेकंदानंतर तुम्हाला एक स्मूथ, तुम्हाला असं वाटणार की तुमच्या तोंडात हनी पण आहे.
खूप स्मूथ एक्झॅक्टली इट्स लेमन अँड हनी ॲट द सेम टाइम ऑल्सो विथ अ टच ऑफ बटर. सो प्रेरणा ती वाईन कंटिन्यू करायला. आता बघूया माझ्यासाठी कोणती वाईन देतात ते. Exactly. Now, the next one what we are going to try is again a white wine. It's the new product of Sula, which is called the Source Chenin Blanc. ओके तर Reserve. ओके पण ही सोर्स मध्येच बनली आहे का म्हणजे नाही सोर्स इज जस्ट बिकॉज सोर्स हा आमचा एक ब्रँड आहे सुला या कंपनीचा. जर तुम्ही ही वायनरी जी ही बिल्डिंग बघाल जी ती आता एक रिसॉर्ट आहे बट आमची पहिली वायनरी असायची. अच्छा तर ओके सोर्स ही एक पहिली वायनरी होती जी नंतर आम्ही रिसॉर्ट मध्ये चेंज केली जेव्हा आमचा प्लांट कुठे थोडी दुसरीकडे येईल. दुसरीकडे शिफ्ट झाला. म्हणून इंटरेस्टिंग फॅक्ट जर तुम्ही सोर्स मध्ये राहायला आलात तेव्हा तुम्हाला माहिती पडतं द रूम्स आर नॉट जस्ट गिव्हन द रूम नंबर्स बट या रूम्सला स्पेशली आम्ही त्यांचे वेगवेगळे नावं दिलेले आहेत आणि ते नावं आहेत इकडचे वाईन म्हणजे अख्ख्या जगभराचे वाईन ग्रोईंग रिजन्स. ओके म्हणजे तुम्ही फक्त 215 किंवा 318 किंवा 212 मध्ये नाही राहतात. तुम्ही राहतात प्रोव्हन्स मध्ये, तुम्ही राहतात बर्गंडी मध्ये, तुम्ही राहतात बोर्दो मध्ये. दिस इज द फिलिंग वी वॉन्ट टू गिव्ह. सो द नेक्स्ट वाईन व्हॉट वी आर गोइंग टू टेस्ट द सोर्स शेनिन ब्लॉ रिझर्व. ही वाईन पण आपण एज केलेली आहे फॉर अ नाईस पिरियड ऑफ टाइम लाईक फॉर 4 to 6 months हिला एज केलेली आहे आपण बॅरल्स मध्ये. ह्याच्यामध्ये पण थोडंसं आपल्याला ओक आणि थोडंसं आपल्याला त्या वूडची टेस्ट जाणवणार आहे बट ते वूडची टेस्ट वूड न लागता तुम्हाला अरोमाज आणि फ्लेवर्स येतील व्हॅनिलाचे. जेव्हा तुम्ही स्वर्ल कराल त्या वाईनला ऑल टुवर्ड्स युअर पॅलेट तेव्हा तुम्हाला ते एक्झॅक्टली माहिती पडेल. इट्स पेअर, इट्स पायनॅपल, अ लिटल बिट ऑफ व्हॅनिला. व्हेरी नाईस. नाईस. The first one what you tried still had a little buttery texture. This has a little crispy texture. Now the next thing what we are going to try is a rosé. खूप लोकांना हे कन्फ्युजन असतं. लोक ह्याला रोज वाईन म्हणतात. ती रोज नसून इट्स रोजे. आता रोज म्हणजे बेसिकली असतं गुलाब फ्लावर. जे रोजे मीन्स पिंक कलर इन फ्रेंच अँड दॅट्स वाय आपण याला रोजे म्हणतो. सो आपली जी स्पार्कलिंग वाईन आहे ही जी वाईन आहे यांचे ग्रेप्स सेम आहेत का? नाही. जी स्पार्कलिंग वाईन आपण ट्राय केली आता रोजेस बनवायला 2 मेथड आहेत बेसिकली. जिकडे आपण ग्रीन ग्रेप आणि ब्लॅक ग्रेप मिक्स करून एक रोजे बनवतो आणि त्यानंतर ब्लॅक ग्रेप्स पासून पण एक रोजे बनवता येते. स्पार्कलिंग वाईन पण पिंक वाईन आहे ना? एक्झॅक्टली ती पण रोजे वाईनच आहे पण त्या रोजेला बनवण्यासाठी आम्ही 4 ग्रेप्स मिक्स केले त्याच्यामध्ये ग्रीन आणि ब्लॅक ग्रेप्स होते. ही बनवली आहे फक्त एक सिंगल ग्रेप व्हरायटल पासून ज्याचं नाव आहे ग्रनाश. 1 more ग्लास फॉर द रोजे. हा तुम्ही ट्राय कराल तर हा एकदम सॅल्मन पिंक लाईट कलर आहे. ग्रनाश पासून बनलेला आहे. ग्रनाश इज अ ग्रेप एक्झॅक्टली ब्लॅक ग्रेप व्हरायटी आहे. आपण हलकासं स्वर्ल करून आपण त्याचे फ्लेवर्स काय आहेत ते ट्राय करूया. दिस इज इंडियाची पहिली ड्राय रोजे आहे जे इंडिया ह्याच्या आधी रोजेस बनवायचे वर लिटल बिट ऑन द स्वीटर साईड बट सुला हॅज मेड इंडियाज फर्स्ट ड्राय रोजे जी तुम्हाला फ्रुटी टेस्ट देतं पण त्याच्यासोबत तुम्हाला एक ड्रायनेस पण देते. ह्याचे जे नोट्स आहेत बेसिकली जे अरोमाज येतात ते येतात पीचचे किंवा कोणत्याही ट्रॉपिकल फ्रुट्सचे. यू विल फील अ लिटिल पायनॅपल इनसाइड द ग्लास. आता आमच्याकडे अजून सुद्धा 3 वाईन आहेत त्याचं टेस्टिंग बाकी आहे पण जरा तोपर्यंत आम्ही जर आमचे हे जे वाईनचे ग्लास आहे ना तर ते संपवतो आणि मग उरलेल्या टेस्टिंगवरती येतो. ज्या वाईन्स आपण ओपन केल्या ना तर त्यातल्या मी पण काही ट्राय केल्या. तर मला तर तुम्हाला ऑनेस्टली सांगू तर मला आल्यापासून जे स्पार्कलिंग वाईन आहे ती तर खूप आवडली आहे आणि एक दिंडोरी म्हणून पण आहे तर ती पण आणि प्रेरणाला एक रोजे म्हणून आहे द सोर्स म्हणून एक नवीन ब्रँड आहे. ओके तर तो प्रेरणाला खूप आवडला आहे आणि आता आपले राहिलेत ते अजून 3 ब्रँड. तर त्यातला जो रासा ब्रँड आहे म्हणजे जो रेड वाईन मध्ये आहे तर तो ट्राय करूया. ओके जनरली मला एवढं स्वीट वाईन्स आवडत नाही आणि इकडे आपल्याबरोबर विकास भाऊ आहेत तर ते आपल्याला सांगतायत की बघ रासा ट्राय कर आय माइट चेंज टू रेड वाईन. ओके तर बघूया रेड वाईन ही कशी लागते ती. सो पहिल्यांदा ते रासा म्हणजे काय? एक्झॅक्टली. तो रासा हे नाव आलंय आमच्या ओनर्सच्या नावापासून विच इज राजीव सामंत. सो रा इज टेकन फ्रॉम राजीव अँड सा इज टेकन फ्रॉम सामंत. वी हॅव कंबाइंड इट अँड मेड इट एज अ ब्रँड. जी पहिली रेड वाईन आपण ट्राय करणार आहोत इट्स अ सिरा. मी फ्रेंच आणि इटली मधनं हा ग्रेप पीत असाल तर त्याला सिरा म्हणतील पण तेच जर तुम्ही ऑस्ट्रेलियामधनं हा ग्रेप पीत असेल तर ह्याला शिराज म्हणते. ही जी सिरा आहे ती बनवली आहे 95% सिरा आणि ह्याच्यामध्ये आम्ही 5% व्हिओने पण टाकले. तसं म्हटलं तर मग आपण एक लिमिटलेस व्हरायटी क्रिएट करू शकतो ना? ऍब्सोल्युटली. म्हणजे आय एम नॉट किडिंग. आपण जे आयुष्यात जगतो त्या आयुष्यामध्ये ऍटलीस्ट 10,000 पेक्षा जास्त ग्रेप्स आहेत ज्यापासून वाईन्स बनते. तर तुम्ही विचार करा त्याच्यापासून आपण किती वाईन्स बनवू शकतो. हा पण जस्ट एक म्हणजे आपले जे व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी
आपण जी नॉर्मल बाजारामध्ये ग्रेप्स खातो Exactly. तर त्याच्यापासून वाईन बनत नाही. ज्या नॉर्मल बाजारात जे आपल्याला ग्रेप्स मिळतात त्यांना टेबल ग्रेप्स मिळतात, त्यांच्यापासून वाईन बनत नाही, पण तुम्ही बनवू शकता. Okay. पण जर प्रॉपर तुम्हाला एक क्लासिक वाईन बनवली असेल, त्यांच्यासाठी जे ग्रेप्स असतात ते वेगळे असतात, ते जराशे बारीक असतात, दिसायला करवंदासारखे दिसतात, ग्रीन आणि ब्लॅक कलर मध्ये असतात. आणि ती कसे ओळखले जातात तर त्याच्या आतमध्ये सीड असते. अच्छा. ज्या ग्रेप्स मध्ये तुम्हाला सीड मिळाली, दॅट मीन्स दोज ग्रेप्स आर बेसिकली फॉर वाईन मेकिंग. ओके ओके गॉट इट. या वाईनला मी एज केलेलं आहे फॉर समवेअर अराउंड 12 मंथ्स. पण असं आहे का ऑल रेड वाईन्स आर स्वीट? नाही, खूप सारे रेड वाईन्स असतात जे स्वीट्स नसतात आणि मोस्टली रेड वाईन्स लाईक जर मी तुम्हाला पर्सेंटेज दिलं जाईल तर 60% पेक्षा तरी वरती असतात जे स्वीट नसतात, पण त्या थोड्याशा ड्राय वाईन्स. अच्छा ओके. स्वीट वाईन्स पण बनतात. ही थोडीशी ड्राय वाईन आहे, थोडेसे स्पायसी नोट्स आहेत याच्यामध्ये. ही बॅरल्स मध्ये ठेवलेली गेली आहे 12 महिने, त्याच्यामुळे ह्याचे जे नोट्स आहेत ते तुम्हाला मिळतील ऑफ सिनेमन. ही विल जस्ट गिव्ह हिम अ नाईस स्वल. तुम्हाला म्हटलं स्पायसी नोट्स एकदम स्ट्रॉंग. एक्झॅक्टली. एक थोडासा कोल्ड वाईन आहे ही, थोडीशी ड्राय आहे ही ऍक्च्युली. Quick dry. एक्झॅक्टली. सो चीज आणि वाईन यांचं काय असं रिलेशन आहे का? एक्झॅक्टली. म्हणजे बेसिकली चीज हेल्प्स द वाईन टू टेस्ट बेटर अँड वाईन हेल्प्स द चीज टू टेस्ट बेटर. सो या मला तुम्ही पण टेस्ट करतो. बाय द वे दिस इज नॉट द करेक्ट वे. दिस इज द करेक्ट वे. ती एवढी स्वीट नाही. ओके, कारण माझ्या डोक्यामध्ये तरी नेहमी असं परसेप्शन होता रेड वाईन म्हणजे स्वीट वाईन, पण एवढी स्वीट नाही आहे, स्ट्रॉंग फ्लेवर. पण स्ट्रॉंग फ्लेवर्स. आणि हा जो ड्रायनेस आहे ना, जे विकास म्हणत होता की ही ड्राय करते ना, लिटरली तुम्हाला जाणवता म्हणजे तुमच्या गच्च्याच्या खाली एक ड्रायनेस होतो. सो ही एक झाली आणि आता आपण दुसरी रासाची रेड वाईन आहे ना, तर ती ट्राय करूया. सो ही जी वाईन आपण टेस्ट करणार आहोत ती आहे रासा कॅबने सॉव्हिनियो. ही सुलाची आणि रासाची सगळ्यात इलीट बॉटल आहे कलेक्शनची, ज्याचं नाव जी 2021चा ग्रेप आपण आज ट्राय करणार आहोत, ज्याच्यामध्ये कॅबेने सॉव्हिनियो असं कन्सिडर केलं जातं दॅट इट इज किंग ऑफ रेड वाईन्स. ह्याचे जे फ्लेवर्स जे येतात, ह्याचे जे अरोमाज येतात ते खूप ब्लॅक फ्रूट फॉरवर्ड आहेत. ती पोर करूया. स्ट्रॉंग आहे. एक्झॅक्टली. जसं मी तुम्हाला सांगितलं, जे पहिले आपण वाईन टेस्ट केली त्याच्यामध्ये स्टील रेड फ्रुट्स होते, ह्याच्यामध्ये तुम्हाला डार्क फ्रुट्स मिळते, थोडंसं पंजंट टाइप्स. ठसका लागला की काय? ठसका नाही, बट खूप पटकन ड्राय केलं, म्हणजे लिप्सवर पण होता ना, मी सप केल्यानंतर क्विक ड्राय झालं ते. इट इज बिकॉज ऑफ म्हणजे ऍसिडमुळे होतं का ते? नाही, हे ड्रायनेस बिकॉज ऑफ टॅनिन्स, जे आपण टॅनिन्स बद्दल बोलत होतो ह्याच्या आधी, दीज आर द टॅनिन्स व्हॉट आय वाज टॉकिंग अबाउट, जे आपल्या पॅलेट मध्ये जाऊन आपला पॅलेट थोडंसं ड्राय करून. ट्राय करतात. आपण पण जरा ट्राय करूया. पण याची टेस्ट लॉंग लास्टिंग आहे. ट्राय पण पण शुभ सकाळ. काल मस्तपैकी वाईनची टेस्टिंग केली आणि आम्ही एकदम रिलॅक्स मोड मध्येच गेलो आणि थोडंफार वॉकला वगैरे गेलो संध्याकाळी, पण तिथे काय ब्लॉगिंग केलं नाही, कारण मला असं वाटतं आतापर्यंत मी ब्लॉग मध्ये बऱ्यापैकी तुम्हाला सुला वाईन्स आणि सुला विनियार्ड मध्ये वाईन कशी बनते तर त्याच्याबद्दल पण खूप चांगली इन्फॉर्मेशन दिली. जर तुम्ही स्टेला येता तर तुम्हाला कोणत्या प्रकारचा एक्सपिरियन्स इथे मिळेल तर त्याच्याबद्दल पण एक फेअर आयडिया दिली आहे. मला असं वाटतं आता वेळ झाली आहे ती नाशिक मधून किंवा सुला विनियार्ड मधून निघायची, कारण आम्ही असे ड्रेसअप झालोय, कारण एक लग्न आहे दादरला खालच्या कॉलेज ग्राउंडला. आता आम्ही तिकडे चाललो, पण परत एकदा आपल्या जरा सुला विनियार्डला ना गुड बाय बोलूया. सकाळची वेळ आहे आणि बघा मस्तपैकी, आणि जेव्हा जेव्हा सुला विनियार्ड हा शब्द ऐकला जाईल ना तेव्हा तेव्हा हा व्ह्यू नेहमीच डोळ्यासमोर येईल. आणि इथे आपण केलेलं वाईन टेस्टिंग काय म्हणता, आणि एकदम ऑसम स्टे होता. मी आणि प्रेरणाने भरपूर एन्जॉय केला. बघूया परत कधीतरी आपण नक्कीच येऊ सुला विनियार्डला. आणि जर तुम्हाला हा सुला विनियार्डचा व्हिडिओ आवडला असेल ना तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सुला विनियार्डला व्हिजिट करा. ते आल्यावरती तुम्ही एक राहण्याचा एक लक्झरी एक्सपिरियन्स तर घ्यालच, पण त्याच्याशिवाय वाईन्स बद्दल तुम्हाला बरंच काही शिकता येईल. तसं मला पण वाईन बद्दल एवढी इन्फॉर्मेशन नव्हती जेवढी मला इथे आल्यावरती कळली की व्हाईट वाईन काय आहे, रेड वाईन काय आहे, चॅम्पियन वाईन आहे की नाही आहे, वेगवेगळ्या वाईन मध्ये डिफरन्स काय असतो आणि त्या कशा बरोबर ड्रिंक केल्या जातात. तो एक लक्झरी स्टे पण झाला आपला आणि खूप चांगलं नॉलेज पण मिळालं. आय होप सो तुम्हाला पण हे नॉलेज मिळालं असेल. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुला विनियार्डला नक्की व्हिजिट करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.